तर नमस्कार सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे पुन्हा एकदा सुपर फूड हॅक्स बाय मनीषा या माझ्या चॅनलमध्ये। तर आज आपण लहान मुलांच्या तब्येतीबाबतीतच्या खूप महत्त्वाच्या टिप्स बघणार आहोत। अनेकदा आपण बघतो की लहान मुलांना सर्दी वारंवार होते पण कमी होत नाही। तर लहान मुलांना सर्दी वारंवार होत असेल किंवा बऱ्याच दिवसांपासून सर्दी कमी होत नसेल तर काळजीपूर्वक आणि नैसर्गिक उपायांनी सुरुवात करता येते। खाली मी तुम्हाला काही घरगुती सुरक्षित आणि बालकांसाठी स्पेशल उपाय सांगते। तर लहान मुलांची दीर्घकाळची सर्दी कमी करण्यासाठी घरगुती उपाय बघूयात। टिप नंबर 1, वाफ देणे म्हणजे स्टीम इनहेलेशन। बाळ 3 वर्षापेक्षा जास्त वयाचं असेल तर गरम पाण्यामध्ये थोडं पुदिन्याचं तेल किंवा युकलिप्टस तेल 1 थेंब टाका आणि हलकं टॉवेल झाकून वाफ घ्यायला द्या। 5 मिनिटं पुरे, 5 मिनिटापेक्षा जास्त वाफ नका देऊ। बाळ खूप लहान असेल तर वाफ त्याच्या आसपास ठेवा, थेट नाही। टिप नंबर 2, नाक बंद असेल तर कोमट पाण्यामध्ये मीठ म्हणजे साल्ट टाकून खारट पाणी बनवा आणि ड्रॉपरने नाकामध्ये 2 थेंब टाका। यामुळे श्लेष्मा मऊ होतो आणि श्वास घेणं सोपं होतं। टिप नंबर 3, गूळ, आलं आणि तुळशीचा काढा 1 वर्षापेक्षा जास्त वयाच्या मुलांना द्यायचं। 1 वर्षापेक्षा कमी असेल तर नाही द्यायचं। थोडं पाणी उकळून त्यात 1 ते 2 तुळशीची पानं, 1 लहान तुकडा आल्याचा, अर्धा चमचा गूळ उकळून अर्धा कप राहिल्यावर थोडं गार झालं की प्यायला द्या। दिवसातून 2 वेळा पुरेसे आहे। खूपच जास्त सर्दी असेल तर 3 वेळा द्या, कोमट असताना द्या। टिप नंबर 4, मसाज करा। रात्री झोपण्यापूर्वी थोडं गरम मोहरीचं तेल घ्या, त्यात 2 लसूण पाकळ्या आणि थोडं अजवाईन परतून घ्या। थंड झालं की छाती, पायाचे तळवे आणि पाठ यावर हळूहळू मसाज करा। यामुळे काय होतं, श्वास मोकळा होतो आणि झोप छान येते। टिप नंबर 5, हवा आणि आहार सांभाळा। थंड पाणी, आईस्क्रीम, दही, कोल्ड्रिंक किंवा फ्रीज मधील पदार्थ लहान मुलांना देऊ नका, विशेषतः सर्दी असेल तेव्हा। गरम सूप, दुधामध्ये हळद टाकून, तुळशीचा चहा, थोडा भाजलेलं बेसन किंवा गाजर सूप देऊ शकता। टिप नंबर 6, रूमची हवा कोरडी नको। झोपताना पाण्याची 1 वाटी खोलीमध्ये ठेवा, त्यामुळे ओलावा टिकून राहतो। तर आता डॉक्टरकडे कधी जायचं? जर ही लक्षणे दिसत असतील तर नक्की डॉक्टरांचा सल्ला घ्या। सर्दी 10 ते 14 दिवसांपेक्षा जास्त असेल, सतत ताप येत असेल, त्यासोबतच कान दुखत असेल, श्वास घेताना घरघर आवाज येत असेल तर डॉक्टरांकडे नक्की जा। मुलगा मुलगी थकलेला दिसत असेल, खाणं बंद केलं असेल, 3 दिवसांची सर्दी कमी करण्यासाठी घरगुती ट्रीटमेंट आता बघूया। लहान मुलांसाठी 3 दिवसाचा कोर्स आहे। सकाळी टिप नंबर 1, कोमट पाणी पिणं सर्दी कमी करते। सर्दी असेल तर विशेषतः कोमट पाणी नक्की द्या। माठातील आणि फ्रीज मधले पाणी देणे बंद करा। उठल्यावर अर्धा ग्लास कोमट पाणी, थोडी हळद आणि चिमूटभर मीठ टाकून द्या। टिप नंबर 2, तुळस, आलं आणि गूळ काढा इम्युनिटीसाठी। पाणी 1 कप, तुळशीची 3 पाने, आलं 1 छोटा तुकडा, गूळ अर्धा चमचा उकळून अर्ध होईपर्यंत ठेवा। गार झालं की मुलाला अर्धा कप द्या। टिप नंबर 3, नाकामध्ये खारट पाण्याचे 2 थेंब जर नाक बंद असेल तर। 1 कप कोमट पाणी आणि 1/4 चमचा मीठ, ड्रॉपरने नाकामध्ये 2 थेंब टाका। दुपारी टिप नंबर 1, गरम सूप किंवा मग डाळ भात द्या। उदाहरणार्थ गाजर टोमॅटो सूप, मूग डाळ भात थोड्या तुपासह कोमट द्रव पदार्थ देणं महत्त्वाचं आहे। टिप नंबर 2, आराम आणि गरम वाफ। स्टीम नियर बेड, पाण्याची वाफ जवळ ठेवा, थेट नाही। वाफेमुळे नाक आणि घसा सैल होतो।
रात्री. टिप नंबर 1, मोहरीच्या तेलाचा मसाज छाती, पायाचे तळवे आणि पाठीवर करा. मोहरीचं तेल गरम करून त्यात 2 लसूण पाकळ्या प्लस अर्धा चमचा अजवाईन परता म्हणजेच ओवा, थोडं थंड झालं की हलक्या हाताने मसाज करा. टिप नंबर 2, झोपण्यापूर्वी हळदीचं दूध 1 वर्षापेक्षा जास्त वयाच्या मुलांना नक्की द्या. कोमट दूध, चिमूटभर हळद आणि थोडा गूळ झोपताना द्या. श्वास मार्ग स्वच्छ ठेवतो. टिप नंबर 3, रूम मध्ये ओलावा ठेवा. पाण्याची वाटी खोलीमध्ये ठेवा किंवा ह्युमिडिफायर वापरा. अतिरिक्त टिप्स. सर्दी कमी होईपर्यंत थंड पदार्थ म्हणजेच दही, आईस्क्रीम टाळा. मुलाला जास्त पाणी आणि गरम पदार्थ द्या. दिवसातून 2दा कपडे बदलून कोरडे ठेवा. झोपताना छाती झाकलेली असू द्या. लहान मुलांचे हातपाय दुखण्याची सामान्य कारणे बघूया. टिप नंबर 1, वाढीचे दुखणे. जेव्हा मुलांची वाढ होत असते म्हणजेच ग्रोथ पेन, हे कॉमन आहे. हे 3 ते 10 वर्षाच्या मुलांमध्ये खूप कॉमन आहे. रात्री किंवा झोपेच्या वेळी जास्त जाणवतं. सकाळी उठल्यानंतर दुखणं आपोआप कमी होतं. साधारणपणे गुडघ्याखाली, पिंढऱ्या म्हणजेच पोटऱ्या किंवा मग पायांमध्ये वेदना असतात. टिप नंबर 2, सर्दी तापानंतरचे दुखणे. जर मुलाला काही दिवसांपासून सर्दी, ताप किंवा विषाणू झालं असेल तर शरीरामध्ये कमजोरी आणि स्नायू दुखू शकतात. टिप नंबर 3, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी ची कमतरता. सूर्यप्रकाशामध्ये खेळत नसतील किंवा मग दूध, तूप, सूर्यप्रकाश कमी असेल तर ही कमतरता होऊन दुखतं. टिप नंबर 4, थकवा जास्त, धावपळ. दिवसभर खेळून धावून शरीर थकलेलं असतं, त्यामुळे रात्री दुखणे जाणवतं. यावर आता घरगुती उपाय बघूया. नॅचरल रेमेडीज. टिप नंबर 1, गरम तेल लाने मसाज, हॉट ऑइल मसाज. कोमट नारळाचं किंवा मग तिळाचं तेल घ्या. त्यात 1-2 लसूण पाकळ्या गरम करून थंड झाल्यावर हलक्या हाताने पाय, हात, गुडघे यावर मसाज करा. मसाज नंतर उबदार पाणी लावलेलं टावेल ठेवा, म्हणजेच कोमट पाण्यामधलं टावेल टाका आणि त्याने मसाज केलेल्या भागावरती ठेवा. वेदना कमी होते आणि झोप छान येते. टिप नंबर 2, हळदीचं दूध. कोमट दुधामध्ये चिमूटभर हळद, थोडा गूळ टाका. रोज रात्री झोपण्यापूर्वी मुलांना द्या. हाडं आणि स्नायू मजबूत ठेवतात. टिप नंबर 3, सकाळी सूर्यप्रकाशामध्ये मुलांना खेळू द्या. व्हिटॅमिन डी साठी. अर्थातच शाळा नसेल तेव्हा, शाळा असेल तेव्हा तर काही जमत नाही. दररोज सकाळी 15-20 मिनिटं सूर्यप्रकाशामध्ये खेळू द्या. याने हाडं मजबूत होतात आणि दुखणे कमी होते. टिप नंबर 4, आहारामध्ये कॅल्शियम युक्त पदार्थ मुलांना नक्की आवर्जून द्या. यामध्ये आहेत दूध, पनीर, दही, बदाम, तीळ, मोड आलेली कडधान्य आणि रताळं. टिप नंबर 1, डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा. जर खालीलपैकी काही दिसत असेल तर लगेच डॉक्टरांना दाखवा. हातपाय सुजलेले वाटतात, मुलगा चालायला टाळतो किंवा मग लंगडतो, ताप, अंगदुखी सतत 3-4 दिवस टिकते, एका ठिकाणीच नेहमी दुखतं. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. अशाच प्रकारे नेहमी सहकार्य करा. तर कशा वाटल्या तुम्हाला वरील टिप्स आणि माहिती मला नक्की छान कमेंट करून सांगा. आणि कोणती टिप आणि कमेंट तुम्हाला म्हणजे माहिती तुम्हाला सर्वात जास्त आवडली ते मला कमेंट करून नक्की सांगा. नवीन असल्यास छान रेसिपी, किचन टिप्स, हेल्दी टिप्स बघण्याकरिता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत स्वस्थ राहा, आनंदी राहा, तब्येतीची काळजी करा आणि हेल्दी फूड खा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर अँड कमेंट.
and subscribe my channel Superfood Hacks by Manisha. See you again.